हॅलो नमस्कार सगळ्यांना। तर आम्ही एवढी तयारी करून आणि सगळेजण आम्ही कुठं चाललेलो आहे तर ते पुढे तुम्हाला समजेलच। तर लोकवरून तुम्हाला समजलं असेलच की कुठेतरी आम्ही फंक्शनला चाललेलो आहे आणि एकत्रित बसून आम्ही सगळेजण सकाळी 8:30ला निघालेलो होतो आणि सगळ्यांनी आपल्या आपल्या जागा फिक्स करून गाडीमध्ये बसण्याची तयारी केलेली होती आणि आम्ही सगळेजण एकत्रित मिळून गाडीमध्ये बसलेलो आहे। ही बघा आमची ऋतिका मस्तपैकी तिला मांडीवर असं घेतलेलं आहे कारण जागाच पुरत नव्हती। सगळे खोचून आम्ही अशी बसलेलो होतो। तसंच ॲडजस्टमेंट करून आम्ही मस्त असे एन्जॉय करत बसलेलो आहे आणि मग परत आम्हाला मध्येच भूक लागली सगळ्यांना, त्यामुळे मंगेशने जाऊन मग मुलांसाठी आणि खायला आणले मस्कापाव वगैरे। आणि हे सगळं झाल्यानंतर मध्येच आमची गाडी बंद पडली, पंक्चर झालं टायर, त्यामुळे मध्येच आम्हाला थांबावं लागलं। अगदी जवळ आम्ही पोचलेलं असताना हे झालं, म्हणून बरं झालं, त्यामुळे ते मग पंक्चर वगैरे काढण्यात आलं। आणि सगळं हे झाल्यानंतर आम्ही बघा मग कुठं पोचलेलं आहे तर लग्नाच्या स्थळी। संकेतचं आमच्या लग्न आहे आणि तो चाललेला होता मारुतीच्या मंदिरामध्ये। मस्तपैकी डान्स वगैरे आम्ही चालू होता, आम्ही गेलेलो होतो तेव्हा जस्ट। इकडे संकेत आणि स्वप्नालीची मस्त अशी एंट्री झालेली आहे आणि सगळ्यांना आपले ते नमस्कार करत आहेत। खूप छान एंट्री झाली त्यांची। इकडे फायनली संकेत आणि स्वप्नालीचं लग्न लागलेलं आहे। किती मस्त जल्लोष चालू आहे सगळ्यांचा। लग्न वगैरे लागल्यानंतर आम्ही जेवणासाठी गेलो इकडं, तर जेवणासाठी भली मोठीच्या मोठी रांग होती। लग्नाच्या अगोदर पण जेवणाच्या पंक्ती बसलेल्या होत्या, तरीसुद्धा इतकी रांग होती ना मोठीच्या मोठी, कारण खूप मोठं लग्न होतं त्यामुळे। पण जेवणाची मेनू एकच नंबर होते। फायनली आम्हाला जेवण भेटलेलं होतं आणि मस्तपैकी आरामात आम्ही जेवायला बसलो, कारण खूप गरम होत होतं आणि मेनू पण खूप सगळे छान होते। आणि इकडे मामा भेटत नव्हता तर मामीला आम्ही भेटलो आणि प्रेझेंट वगैरे तिला दिलं आणि थोडंसं भेटून आम्ही निघालो। इकडे माझी ही उभा राहिलेली आहे ही माझी सख्खी आत्या आहे। इथं सगळे पाहुणे मंडळी आमचे नातेवाईक बसलेले होते आणि मस्त एवढ्या दिवसांनी भेटल्यानंतर सगळ्यांनी एकत्रित मिळून गप्पा मारल्या आणि ते झाल्यानंतर फायनली आम्ही नवरा नवरीला भेटण्याची वेळ आली आणि वरती जाऊन आम्ही त्यांना कॉंग्रॅच्युलेशन केलं आणि सगळ्यांसोबत आम्ही त्याने सगळ्यांचे फोटो वगैरे काढून घेतले। आणि ही आहे माझी उमा मामी 2 नंबरची आणि हिने मला हळदी कुंकू देण्यासाठी आवाज दिल्यानंतर हळदी कुंकू वगैरे घेतलं, मामीला नमस्कार वगैरे केला आणि आम्ही मग निघालो। त्याच्यानंतर हा रुखवत बघा किती मस्त रुखवताचे पण त्याच्यामध्ये वरती लिहिलेले आहेत, काही ना काहीतरी बोल त्याच्यावरती लिहिलेले, इतके मस्त वाटत होतं ना बघून, खूप छान आहे। बघा तुम्ही, नक्की तुम्हाला आवडेल। सगळं चेंज केलेलं आहे मी आता लुक, खूप गरम व्हायला लागलं साडीमध्ये। चला 20 मिनिट जरा
लग्नासाठी आम्ही वसवडला गेलेलो होतो. तर हा आम्हाला तिकडे व्लॉगर ऋषा म्हणून भेटलेला होता. त्याचा पण खूप मस्त असतात रील्स वगैरे, ते आम्ही बघून झाल्यानंतर अशा तऱ्हेने आम्ही निघालो आणि इकडे आम्ही परत सिद्धनाथाचं दर्शन वगैरे घेतलं आणि मस्तपैकी परत आम्ही मध्येच आम्हाला सगळ्यांना तहान वगैरे लागली, पाणी पण होतं, तरी पण मग सगळ्यांना रस प्यायची इच्छा झाली, त्यामुळे आम्ही सगळेजण रस प्यायला पण थांबलेलं होतं मध्येच असं रस्त्यात. रस वाटत काक्या लिंगड वाटत मला चव द्या. आता इथं बाबा कंसे काढायला गेले आहेत. आता 4-5 आणले आहेत त्यांनी. आता चाललेलो आहे आपण घरी. आता ही पप्पा आहेत इथे. आता आपण चाललेलो आहे. अरे 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 काटे लागतात. आता इथं कंस आणलेला आहेत छानपणे ताजे ताजे. आता रुद्र रॉक स्टार आहे आणि इथं रॉक स्टार ची मम्मी आहे आणि इथं पप्पा आलेले आणि इथं मला आहे आणि इथं दीदी फोनच बघत बसल्या, उठणच झाल्या आणि राजी मम्मी बोलायला. हॅलो गाईस, तर आज आम्ही कंस तोडून आणलेले आहेत, तुम्हाला दाखवतो. खूप आहेत, खूप सारे आणलेले आहेत. काय करणार आहे आम्ही या कंसांचं? आम्ही ह्या कंसांचं किस करणार आणि खाणार आहे. मस्तपैकी आम्हाला खूप आवडतो ना किस. तुम्हाला कसं वाटतं? तुम्हाला आपला पूर्ण व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.